आज आपण पाहूया ताडासन कसे करायचे। अशा प्रकारे आपल्या आसनावर उभे राहून दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले असावे, मनका सरळ असावा। श्वास घेत घेत हात वर उचला, हात वरती स्ट्रेच करा, टाचा देखील वर उचला। जेव्हा आपण हात वरती करतो त्या पोझिशनमध्ये असताना श्वास धरून ठेवा, होल्ड करा। तुमच्या क्षमतेनुसार या पोझिशनमध्ये थांबा आणि श्वास सोडत हात खाली घ्या, टाचा खाली टेकवा। ताडासनची प्रॅक्टिस तुम्ही 5 वेळेस करू शकता। ताडासनच्या फायनल पोजमध्ये पोटाच्या स्नायूवर, हातांच्या पायाच्या स्नायूवर ताण येतो आणि हे स्नायू बळकट होतात। जर तुम्हाला तुमच्या मुलांची उंची वाढवायची असेल तर हे आसन तुम्हाला खूप मदत करेल। तर मित्रांनो, आता आपण पाहिले ताडासन कसे करायचे। कोणतेही आसन खूप लक्ष देऊन करा, रिकाम्या पोटी करा। आता आपण पाहूया ताडासनचे फायदे कोणते आहेत। ताडासन केल्याने तुमच्या शरीराची स्थिती सुधारते। बऱ्याच लोकांचा मणका सरळ नसतो, स्पाईनमध्ये प्रॉब्लेम असतात, बसताना व्यवस्थित बसत नाहीत, तर ताडासन तुमच्या मणक्याला सरळ ठेवेल, मजबूत बनवेल। ज्या लोकांना खूप जास्त वेळ बसून काम करायचे असते त्यांच्यासाठी ताडासन फायदेशीर ठरेल। ताडासन तुम्हाला मानसिक आणि शारीरिक स्थिरता मिळवून देईल। नियमित ताडासन केल्याने शरीराचा समतोल सुधारतो। ताडासन पाय, गुडघे, मांड्या, पिंडऱ्याचे स्नायू मजबूत करेल। खूप लोकांचे पाय वीक असतात, पायामध्ये शक्ती नसते। ताडासन पायाच्या स्नायूंना बळकट बनवेल। ताडासन करताना जेव्हा आपण हात वर घेताना डीप श्वास घेतो, पायांना, पोटाच्या स्नायूंना स्ट्रेच करतो, हातांना स्ट्रेच करतो, त्यामुळे लंग्स मध्ये ऑक्सिजन जास्त प्रमाणात भरतो, लंग्स फुलतात आणि आपल्या बॉडीला जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळतो, जे की आपल्या बॉडीला खूप आवश्यक आहे। त्यामुळेच लंग्स हेल्दी होतात, श्वसन क्रिया सुधारते। बऱ्याच लोकांना श्वास घेण्यासाठी त्रास होतो, ज्यांची ऑक्सिजन लेवल नेहमी कमी असते, त्यांच्यासाठी ताडासन इम्पॉर्टंट आहे, त्यांनी रोज केले पाहिजे। मित्रांनो, हे आसन खूप सिंपल आहे पण खूप महत्त्वाचे आहे। तुम्ही तुमच्या मित्रांना, तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये ही लिंक शेअर करा, त्यांना ताडासन कळेल काय आहे आणि त्यांना फायदा देखील होईल। ताडासन मानसिक आणि शारीरिक शांती देतो। खूप लोक स्ट्रेस घेऊन, तणाव घेऊन स्वतःच्या शरीरावर परिणाम करून घेतात, स्वतःला संपवतात आणि काही लोकांना थोडे काम केले की भरपूर थकवा जाणवतो। अशा लोकांसाठी ताडासन खूप इम्पॉर्टंट आहे। ताडासन केल्यामुळे तुमच्या शरीराला नवीन ऊर्जा मिळेल, पॉझिटिव्हिटी मिळेल। तुम्ही एकदा करून पहा, तुमचा स्ट्रेस कमी होईल, थकवा कमी होईल, तुमच्या शरीराला नवीन एनर्जी मिळेल। खूप लोक ध्यान केंद्रित करू शकत नाहीत। एखादं गोल आपल्याला अचीव करायचं असतं तेव्हा आपल्याला ध्यान केंद्रित करणं खूप इम्पॉर्टंट असतं। ताडासन कोणतेही गोल अचीव करण्यासाठी, ध्यान केंद्रित करण्यासाठी तुम्हाला मदत करेल। खूप लोकांची पचन संस्था कमजोर असते। बऱ्याच लोकांना पुरणाची पोळी पचत नाही, बऱ्याच लोकांना आंबे पचत नाहीत, बऱ्याच लोकांना रात्री जेवण केलेलं पचत नाही, बऱ्याच लोकांना ऑइली आणि मैद्याचे पदार्थ पचत नाहीत, त्यांना नंतर अपचनाचा त्रास होतो। तर ताडासन तुमची पचन क्रिया बळकट बनवते। जेव्हा आपण श्वास घेत घेत हात वरती करतो, पायांना स्ट्रेच करतो, पोटांच्या स्नायूंना स्ट्रेच करतो, हाताला स्ट्रेच करतो, त्यामुळे पोटांच्या स्नायूवर ताण पडतो आणि पचन क्रिया सुधारते। ताडासन केल्याने पोटावरची चरबी देखील कमी होते। जर तुम्हाला बेली फॅट कमी करायचे असेल तर ताडासन नक्की करा। ताडासन उभे राहून देखील करता येते आणि झोपून देखील करता येते। झोपून कसे करायचे याचा मी व्हिडिओ नक्कीच अपलोड करेल। तर मित्रांनो, बऱ्याच लेडीज पोस्ट डिलिव्हरी नंतर, पोस्ट प्रेग्नन्सी नंतर बेली फॅट कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात, मी सुद्धा करतेय, तर त्यांना देखील बेली फॅट कमी करण्यासाठी ताडासन उपयोगी ठरेल। जर तुम्हाला तुमच्या रोजच्या योग लिस्टमध्ये ताडासन समाविष्ट करायचे असेल तर नक्की करा, तुम्हाला याचे फायदे मिळतील। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मित्रांनो खूप खूप धन्यवाद।